नमस्कार. आपण 11व्या अध्यायाची म्हणजे विश्वरूप दर्शनाची सुरुवात मागच्या वेळेस केली आहे. पहिले 2 श्लोक पाहिले आणि अर्जुनाने भगवंताला म्हणजे अजून स्पष्टपणानं सांगितलंच नाही की मला विश्वरूप दाखवायचं, पण त्याचं कौतुक केलं की भगवंताने आत्तापर्यंत आपल्याला किती गुह्य गोपनीय श्रेष्ठ असं अध्यात्म ज्ञान सांगितलं आहे. आणि त्यामुळे झालं असं की माझा मोह नष्ट झाला आहे. म्हणजे खरं तर 18व्या अध्यायात मोह नष्ट झाल्याची ग्वाही तो देणार आहे, पण आत्ता 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला पण माझा मोह नष्ट झाला आहे आणि खूप मोठी कृपा माझ्यावर तुझी झाली आहे असं भगवंताने सुरुवात करतानाच अर्जुनाने सुरुवात करताच सांगितलं. पहिल्या 4 श्लोकांमधले 2 श्लोकांचा आपण अभ्यास केला आणि त्या दोन्ही श्लोकांमध्ये असं पाहिलं की विभूती योग पाहताना नेमकं भगवंताने अर्जुनाला काय काय दिलं आणि त्याचं जे ऐश्वर्य आहे, त्याचं जे महात्म्य आहे, त्याचं जे अविनाशी रूप आहे ते सगळं मला कळलं असं अर्जुन भगवंताला सांगतो आहे. आणि मग हे सगळं मला अंतःकरणाला कळलं आहे, पण मला बघायचं आहे. आता जे काही आहे ते त्याला खरं म्हणजे असं म्हणायचं आहे की मला अंतःकरणाला ते जाणवलं, मला कळलं. म्हणजे जसं असतं ना की आपण तुमच्या माझ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण एखादा सिनेमा बघून आलो की स्टोरी सांगतो कोणाला तरी आणि मग त्याला म्हणतो की तू प्रत्यक्ष पाहाच. तसं थोडं अर्जुनाचं झालं आहे की त्याला कळलं आहे हे जे काही भगवंताचं ऐश्वर्य आहे, जे विभूतींमध्ये त्यांनी पाहिलं ऐकलं ते सगळं त्याला अंतःकरणाला समजलं. पण आता त्याला ह्या डोळ्यांनी बघण्याची इच्छा आहे आणि ही आपली जी इच्छा आहे ती भगवंतच पुरी करणार आहे, अन्य कोणीच पुरी करू शकणार नाही आहे. तर आता हे विश्वरूप तू मला दाखव असं खरं म्हणजे अर्जुनाला भगवंताला सांगायचं आहे. पण अजून त्याचं स्पष्टपणानं सांगणं होत नाही आहे. याचं कारण पहिल्या 2 श्लोकात पण आपण पाहिलं, आजच्या 2 श्लोकात पण आपल्याला पाहायचं आहे की त्याला नकार मान्य नाही आहे. म्हणजे आपण विचारायचं आणि तो नाही म्हणाला तर ते त्याला चालणार नाही आहे. त्यांनी सांगितलंच पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. आणि त्यामुळे मग आता तो सांगण्यासाठी आपण काय करावं, आपली मागणी त्यांनी पूर्ण केली पाहिजे. आपण आता त्याला जे सांगणार होते त्यांनी लगेच हो म्हटलं पाहिजे असं आहे. आत्तापर्यंत तरी झालं आहे की आपण मागावं आणि भगवंताने ते आपल्याला पूर्ण करावं. त्यामुळे आतासुद्धा आपण त्याला जेव्हा म्हणू की तू माझं तुझं हे विश्वरूप मला दाखव तर तू दाखवेल. पण समजा आत्तापर्यंत त्यांनी कुणालाच दाखवलं नाही आहे, इतकी जवळची माणसं आहेत, आपण मागच्या वेळेस पाहिलं तर आपण मागावं की नाही असा प्रश्न अर्जुनाच्या मनात आहे. आणि हेही तो मनात कबूल करतो आहे की मला तो नाही म्हणाला तर सहन नाही होणार. त्यांनी हो म्हटलं पाहिजे, मी मागायचं आणि त्यांनी पूर्ण करायचं. या सगळ्या 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकांमध्ये जी घालमेल आता आपण अर्जुनाची पाहणार आहोत ना, तर ती गीतेतल्या 2 श्लोकांमध्ये इतकी घालमेल आपल्या लक्षात येत नाही आहे. पण माऊलींचा जो अर्जुन आहे ना, त्या माऊलींच्या अर्जुनाची घालमेल आपल्याला बरोबर कळते. सानेक वैजयंती जरा तुझा हे चालू राहिलं आहे. हां, त्यामुळे आपण थोडासा माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या माऊलींचा अर्जुन जो आहे त्याचा थोडा आधार घेतला तर आपल्याला ही अर्जुनाच्या मनात काय घालमेल सांगेल ना ती कळेल. नुसत्या गीतेतल्या त्या 2 श्लोकांनी एवढं आपल्या लक्षात येईल. माऊलींचा जो हा अर्जुन आणि माऊलींचा जो भगवंत आहे ना, त्यांनी ह्या संवादामध्ये इतकं छान केलं आहे की माऊलींचा कृष्ण त्याला म्हणतो अरे अर्जुना ते सगळं राहू दे. आणि तो भगवंत कसं माऊली असं काही वर्णन करतात की माऊलींचा ज्ञानेश्वरीतला कृष्ण त्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या अर्जुनाला म्हणतो तुझं सगळं राहू दे, तुझी इच्छा काय आहे, तुला काय हवं आहे सांग बरं. किती छान ना. असं गीतेत 4 श्लोकांमध्ये अर्जुनाची घालमेल अशी दाखवली की आता मागू का नको, सांगू का नको, नाही म्हणाला तर असं सगळं अर्जुनाला वाटतं आहे. आणि यांचा कृष्ण असा आहे की त्यांनी विचारूनच टाकला तुला काय हवं आहे, तुला जे हवं ते देतो. असं लहान मुलाला तुला काय हवं आहे असं म्हणजे किती आनंद होईल ना, तसा अर्जुनाला जणू काही झाला आहे. भगवंतच त्याला विचारतो बोल अर्जुना तुझी इच्छा काय आहे. आणि भगवंत हे जे काही अर्जुनाचे लाड करायला तयार झाला आहे मोठ्या खुबीनं, हा भगवंताला त्यांनी प्रसन्न करून घेतला असं म्हणता येईल. 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकांमध्ये अगदी गोड नम्र भाषेमध्ये बोलतोय तो. 3रा श्लोक आहे एवमेतद् यथातत्वम् आत्मानं परमेश्वरं द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम.
एकदा परमेश्वर म्हटलं, एकदा पुरुषोत्तम म्हटलं. एका श्लोकामध्ये 2 भगवंताला संबोधन वापरलेली आहे. परमेश्वर म्हटलं, परमेश्वर त्वम आत्मानं यथा आत्थ. परमेश्वरा, आपण स्वतःबद्दल जे काही सांगत आहात, म्हणजे विभूती योगामध्ये जे काही तू सांगितलंस ते सगळं मी ऐकलं. एतत् त्वम, ते ठीकच आहे, मला कळलंच आहे. आता पुरुषोत्तमा ते ईश्वर रूपम ऐश्वरम रूपम द्रष्टुमिच्छामी. आणि आत्ता तो स्पष्टपणा तिसऱ्या ह्याच्यात बोलला की ते पुरुषोत्तम, माझ्या तुझं जे ऐश्वर आहे त्या तुमच्या ऐश्वर्याला मला खरं म्हणजे आता ऐश्वर्य म्हटलं की ज्ञान आहे, शक्ती आहे, ऐश्वर्य आहे, वीर्य आहे, तेज आहे, सगळी जी काही भगवंताची भगवंत ज्या ज्या गुणांनी युक्त आहे त्या सगळ्या गोष्टी, त्याचं जे सगळं रूप आहे ते सगळं मला या डोळ्यांनी पाहायचं आहे, असं अर्जुनाने तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंताला सांगितलं. एकदा पुरुषोत्तमा म्हटलं, एकदा परमेश्वर म्हटलं. आता मग अशी म्हटलं तसं की सांगणं आणि पाहणं याच्यात फरक आहे. सांगून झालं आहे, त्याला समजलं आहे, पण आता ते जे सांगितलं आहे ते कळलेलं आहे ते मला पाहायचं आहे. जी उत्सुकता असते ना, मग अशी म्हटलं तसं एखाद्या चांगल्या सिनेमाबद्दलची जी की उत्कंठा आपल्याला असते, कोणीतरी आपल्याला सांगितलं असतं आणि ते जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहू त्याचा जो वेगळा आनंद असतो तसा हा आनंद त्याला होणार आहे. कारण तो म्हणतोच यथार्थत्वम आत्मानं परमेश्वर. तुम्ही जे सांगितलं आहे ते जसंच्या तसं मला समजलं आहे. खरं म्हणजे अगदी जसं सांगितलं आहे तसं, म्हणजे अशी काय शॉर्टमध्ये स्टोरी सांगितली नाही आहे, जसं सांगितलं आहे तसं सगळं मला कळलं आहे. आता हे सगळं ना अर्जुनाने भगवंताला परमेश्वर म्हटलं अगदी आदराने, नम्रतेने, की त्यांनी आपल्या ही मागणी नाकारूच नाही आहे अशासाठी खरं म्हणजे म्हटलं आहे. म्हणजे खरं अर्जुनाला असं म्हणायचं आहे की बुद्धीच्या स्तरावर विचार केला तर मी हे सगळं जाणलं आहे. तुझं जे रूप आहे, तुझं जे ऐश्वर्य आहे ते सगळं मला कळलं आहे. आता खरं तर असं आहे की अगदी सुरुवातीला, गीतेच्या सुरुवातीला रथाचं सारथ्य करणारा हा कृष्ण आणि आता अर्जुनाला कळून चुकलेलं आहे की हा वसुदैव देवकीचा पुत्र असं आता फक्त नातं राहिलेलं नाही, तर सबंध विश्वाची उत्पत्ती स्थिती लय असं जे सगळं कार्यकारण आहे, या सगळ्या सर्वव्यापी, सर्व साक्षी, सर्वज्ञ असा हा परमेश्वर, म्हणून त्याला परमेश्वर असं विषय संबोधन केलेलं आहे. ते त्यासाठी आता अर्जुनाला खरी ओळख पटलेली आहे. म्हणजे आता झालंच आहे, एवढ्या 11व्या अध्यायापर्यंत आल्यावर आता पहिल्या अध्यायामधलं सारथ्य करणारा कृष्ण असं काही राहिलेलं नाही. तर आता खऱ्या अर्थाने सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्व साक्षी असा या परमेश्वराबद्दल त्याला म्हणायचं आहे. आता हे ऐकलं आहे, समजलं आहे आणि ते मला बघायचं आहे असं जे की तो म्हणतो आहे. वरदानंद भारतीने एक गंमतशीर गोष्ट सांगितली. काय होतं, अशा गंमतशीर गोष्टीमुळे आपला खूप मुद्दा चांगला बळकट होतो. तर होतं कसं, जे सांगितलं जसंच्या तसं मला कळलं आहे असं अर्जुन म्हणतो आहे. वरदानंद भारती म्हटलं, त्यांनी एक स्पष्टीकरण दिलं ह्या गंमतशीर, जसंच्या तसं समजलं असं म्हणतो ना अर्जुन. आता जसंच्या तसं समजलं आहे म्हणजे काय, तर म्हणजे असं झालं की एका गृहस्थांकडे एक जण भेटायला गेले, काही ओळख असावी त्यामुळे हे त्याला भेटायला गेले. नेहमी असं व्हायचं की यांच्याकडे भेटायला गेलं की गृहस्थ की घरी नसायचे. त्यांचा कोणतरी मुलगा, नाहीतर पत्नी, नाहीतर नोकर असं कोणतरी घरात असायचं आणि ते प्रत्येक वेळा त्यांना मुळी नकारच मिळायचा. गेले की अहो ते घरात नाही आहेत, असा नेहमीचा यांचा अनुभव. त्यामुळे बघूया भेट झाली तर झाली असा विचार मनात घेतच ते गेले. आणि मग घराशी आता हल्लीसारखी काही ब्लॉक सिस्टीम नव्हती, वरदानंद भारतींच्या याच्यातल्या उदाहरण ते देत आहेत. त्यामुळे खिडकीतूनच खालून त्यांनी विचारलं आहात का घरात, तर खिडकीतून यांनीच डोकावून सांगितलं, स्वतः त्या ज्या गृहस्थांच्या हाक मारली त्यांनीच खिडकीतून बाहेर डोकावून ते नाही आहेत घरी. तर हे ऐकल्यावर ते गृहस्थ हेच झाले, म्हणाले काय स्वतःच सांगतात घरी राहीत आणि गेलेच की जेला सोडून माडीवर. आणि मग त्यांना विचारलं की अहो असं कसं तुम्ही म्हणता, तुमच्या बोलण्याचा अर्थ काय, की ते घरी नाही आहेत, तुम्ही स्वतःच येऊन सांगताय मला ते घरी नाही आहेत. ते म्हणाले कसं आहे माहिती आहे का, माझ्या बायकोनं सांगितलं हे घरात नाही आहेत, तुम्हाला पटलं. माझ्या मुलाने सांगितलं हे घरात नाही आहेत, तुम्हाला पटलं. माझ्या नोकराने सांगितलं हे घरात नाही आहेत, तुम्हाला पटलं. आणि मी स्वतः सांगतो आहे मी घरात नाही आहे तर तुम्हाला पटत नाही. आता या बोलण्याला काय अर्थ आहे असं, म्हणजे आणि तुम्हाला राग येतो याच्यावरती, माझ्यावर विश्वास नाही तुमचा आणि या सगळ्यामध्ये. याचा अर्थ माणूस जे सांगतो ते जसंच्या तसं खरं असतं असं नाही.
आता हा स्वतःच आहे ना, आणि तो स्वतःच सांगतोय मी नाही आहे, हे कसं खरं असेल? ते स्वतः सांगतोय आणि खरं आहे असं मानायचं काय काळजी. अर्जुन म्हणतो तुमचं कधीही कमी न होणारं जे ऐश्वर आहे ना, ते मला कळलं आहे, समजलं आहे. अगदी जसं तुम्ही सांगितलं आहे तसं मला कळलं आहे. काही माझ्या मनात शंका नाही. आता या उदाहरणावरूनच आपलं म्हणायचं की कुठं शंका असली तर तुम्ही सृष्टी निर्माण केली आहे, तिचं रक्षण पण तुम्हीच करता आहात. त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ह्या सगळ्या दृश्य जगामध्ये अंतर्बाह्य तुम्ही व्यापून आहात, हे सगळं खरं आहे आणि हे मला सगळं कळलं आहे, म्हणजे मला समजलं आहे, माझ्या बुद्धीने जाणलं आहे. मग आता हे ऐकलं आहे, समजलं आहे. आता ते सगळं जे की आहे फक्त आता होत आहे काय, एकांशेनं स्थित जगत असं जे तुम्ही शेवटी सांगितलं ना विभूतीमध्ये, हे सगळं एकांशेनं व्यापून आहे. तुम्ही हे जे काही वर्णन केलं ते मला कळलं, पण एकांशेनं स्थित आहे हे मला पाहायचं आहे. सगळं एकाच ठिकाणी एका अंशावर कसं स्थित आहे ते मला दाखवा. म्हणजे नुसत्या ऐकण्याने माझी भूक भागलेली नाही आहे. जसं असतं ना की रेसिपी सांगणारे पुस्तकं कितीही वाचली तरी त्यांनी काही भूक भागणार आहे का? पदार्थ कसा अगदी छान टी व्हीवरती दाखवत आहेत आणि आपण अगदी वा खाणारा तिथला माणूस खातो आहे, तो त्या पदार्थाचं वर्णन करतो आहे, त्यांनी काही बघणाऱ्यांची काही भूक भागत नाही की. तसं आहे की अर्जुनाला हे सगळं कळलं आहे, परंतु प्रत्यक्ष जेव्हा अनुभव घेतला जाईल ना तेव्हा, त्यामुळे भगवंता तुझं हे ऐश्वर्य आहे ना ते मला प्रत्यक्ष पाहायचं आहे, असं या 3ऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाने सांगितलं. आता हा अर्जुन जो आहे ना तो शिष्यभावानं शरण आला आहे, मला पाहायचं आहे आणि तू मला हे दाखव असं सांगतायत. खूप त्याला जिज्ञासा आहे, उत्कंठा लागली हे सगळं बघायची. द्रष्टुम इच्छा मी असं म्हटलं आहे, मला बघण्याची इच्छा आहे आणि पाहण्याची इच्छा आहे, बघण्याची इच्छा आहे. हे सगळं बोलणं नम्रपणाचं आहे. दाखव असं नाही म्हणत आहे, तू मला हे दाखव असं नाही आज्ञानी केलेली इच्छा आहे माझी. पुढल्या तर श्लोकामध्ये अर्जुन आपल्याला पाहायचं आहे की भगवंताला तो म्हणतोय की मी पाहावं असं तुला वाटत असेल तर बाबा सांग, मला दाखव. इतका नम्रपणा, इतकी आपल्याकडे त्यांनी हे घेतलं आहे. त्यामुळे तुझे विश्वरूप आघवे माझी ये दिठीसी गोचर हो भावे, असा अर्जुनाचं ध्यास आहे की माझ्या या दृष्टीला तुझं हे सगळं विश्वरूप बघण्याची खूप इच्छा आहे. असं मोठ्या नम्रपणानं, प्रामाणिकपणानं, मोठ्या अगदी तू म्हणजे थोडासा लहान मुलाचा जसा गोड हट्ट आणि आई पुरवतेच अशा भावाने त्यांनी घेतला आहे. म्हणून ते आत्ता म्हटलं तसं की श्लोकामध्ये एकदा पुरुषोत्तम म्हटलं, एकदा परमेश्वर म्हटलं. आता पुरुषोत्तम हा जो काही शब्दप्रयोग केला आहे ना, तो पुरुषोत्तम नावाने 15वा अध्याय पण आपल्याला शिकायचा आहे. आणि तो पुरुषोत्तम म्हणजे काय आहे तर खरं त्या पुरुषोत्तम शब्दाचा अर्थ आपण बघितला तर क्षर, अक्षर, व्यक्त, अव्यक्त या पलीकडे हे तत्त्व आहे. तो पुरुषोत्तम तो आपल्याला 15व्या अध्यायात आपण पाहणार आहोत, उत्तम पुरुष लक्षणासारखा. तर तसं आहे इथे आधीच त्यांनी हे विशेषण देऊन, संबोधन देऊन पाठवलेलं आहे की तू कसा आहेस तर तू या सगळ्या क्षर अक्षराच्या, व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडला आहेस. असं ह्या 3ऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला आपली इच्छा काय आहे ती व्यक्त करून सांगितली. पुढे म्हणतात मन्यसे यदि तत् शक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वरो ततो मे त्वं दर्शयात मानवय्य. पहिल्या 4च अर्जुनाच्या तोंडी श्लोक आहेत, लगेच भगवान वाचा आहे. आणि ह्या 4 श्लोकामध्ये पहिले 2 म्हणजे तू मला विभूतीत काय दिलंस तेच वर्णन झालं. आता 3ऱ्या ह्याच्यात मला काय हवं आहे ते अर्जुनाने मोठ्या नम्रपणानं भगवंताजवळ मागणी केली आहे. आणि ह्या ह्याच्यात म्हणतोय मया तत् द्रष्टुम शक्यम, मला ते तुझं रूप पाहणं शक्य आहे का इति यदि मन्यसे, असं जर तुला वाटत असेल, तुला जर मान्य असेल की हे विश्वरूप तुझं मला बघणं शक्य आहे, असं जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा त्वम अव्ययम आत्मानं मे दर्शय, तर मग तू काय कर, तुझं ते अव्यय म्हणजे अविनाशी रूप दाखवण्याची माझ्यावर कृपा कर. असं या 4 श्लोकांमध्ये आपली मागणी अत्यंत गोड शब्दामध्ये अर्जुनाने मांडली. आता ह्या श्लोकात खरंच किती नम्रता दिसते. तुला वाटतं आहे का की मी पाहावं? तुला जर असं वाटत आहे, यदि मान्य असेल, तुला जर हे मान्य असेल तर ते तुझं अविनाशी रूप मला दाखव, असं गोड शब्दामध्ये नम्र भावानं अर्जुनाने सांगितलं आहे. म्हणजे तू ठरव, म्हणजे तुझं ते ऐश्वर्य रूप जे काही आहे, विश्वरूप जे काही आहे ते दाखवायचं की नाही हे तू ठरव, असं म्हटलं आहे. म्हणजे ईश्वराच्या सर्वज्ञतेवर त्याची पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे की ते जे काही आहे ते
मगाशी म्हटलं तसं की तो पुरुषोत्तम, परमेश्वर, सर्वज्ञ, अक्षराच्या अतीत वगैरे वगैरे ते सगळं पटलेलं आहे. आणि त्यामुळे तो सर्वज्ञ आहे. या सगळ्याची निर्मिती आणि त्याचं अस्तित्व आणि नाश हे सगळं त्याच्याच हातात आहे, याच्याबद्दल विश्वास आहे. आणि म्हणून तो ईश्वराला प्रार्थना करतो आहे की प्लीज मला तुला वाटत असेल तर दाखव ना मला, असं तो म्हणतो आहे. पण आपला हा ईश्वर सर्वज्ञ, सर्व जाणणारा आहे. आपलं काय होतं म्हणजे अर्जुनाचं ठीक आहे, पण तुम्ही आम्ही म्हणताना आपल्याला काय ईश्वर म्हणजे असं वाटतं की काही नाही, तो एक चांगला सप्लायर आहे. आपण काहीतरी मागायचं आणि ते भगवंताने दिलं पाहिजे. आपल्या मनामध्ये भगवंताबद्दलची जी काही भावना असते ना ती अशी असते की देवा मला हे पाहिजे आहे, आणि ते त्यांनी दिलं की ते त्याचं कामच आहे ते देणं. अशा प्रकारचा विचार सामान्य तुम्ही आम्ही मंडळी करतो. मला काय हवं आहे तेच भगवंतानी द्यावं. मला काय हवं आहे ते त्यांनी नाही ठरवायचं. मला काय हवं ते मी ठरवणार आणि ते त्यांनी फक्त द्यायचं. इथे तसं नाही आहे. इथे अर्जुन म्हणतो की मला हे हवं आहे, पण तुला वाटत असलं तर दे. आपल्यात आणि अर्जुनाच्या मागणीमध्ये फरक काय आहे तो लक्षात घेतला तर आपल्याला कळेल. आपल्याला काय हवं आहे ते आपण मागतो. अर्जुन म्हणतो की मला हे हवं आहे बरोबर, पण तुला वाटत असलं तर दे. आपण अशी मागणी करतो का की आपण देवाजवळ मागणी मागायची आणि बघ बाबा तुला वाटत असलं तर दे. नाही, मला हवं आहे तर ते तू दे. असा फरक आहे. आणि हा भगवंत इतका सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, आणि आत्ता म्हटलं तसं की अगदी जणू काही भगवंत आणि अर्जुन म्हणजे आई आणि लहान मूल असंच आहे. आई ठरवते ना की आपल्या मुलाला काय द्यायचं, किती द्यायचं, केव्हा द्यायचं, हे आई ठरवते. मुलाला ढीग मागू दे तरी देखील आई त्याच्या ह्याचा विचार करते की आपल्या मुलाला नेमकं काय दिलं तर योग्य होईल, असा विचार करून आई देते. तसं भगवंताचं आहे. म्हणजे अर्जुन भगवंताला तसं सांगतं की तुला वाटत असतं मला देणं योग्य आहे तर दे. हे आपण मान्य करायला हवं. म्हणजे या श्लोकामधल्या या अर्जुनाच्या आणि संवाद व्हायचाच आहे. अर्जुनाचं जे बोलणं आहे त्या बोलण्यातून आपण काय घ्यायचं तर आपण सुद्धा भगवंताचं मागताना मग मला असं वाटतं आहे पण तू ठरव द्यायचं की नाही, त्यामुळे तू देशील ते योग्यच असणार. अशा पद्धतीचा भक्ताच्या मनात भाव असला पाहिजे तर अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला कळेल. अर्जुन तसंच म्हणतो आहे. आणि भगवंताचं जे ते रूप म्हणजे विश्वरूप बघण्याची तो जी इच्छा करतो आहे आणि माझा हट्ट पुरवा अशी जी त्याची इच्छा आहे, ही त्याची इच्छा पुरी करायची आणि आपली ती इच्छा तो पूर्ण करेल, पण ती स्वीकारत की माझी योग्यता आहे की निमन्य सेरित शक्यम मया दृष्टमिती प्रभो, हे तू ठरव असं ते सांगतात. आता हे जेव्हा ठरव म्हणतो आहे ना ह्याच्यात आपल्या लक्षात येईल की सद्गुरू किंवा भगवंत शिष्याची योग्यता जाणतो. कुणाला काय सांगावं, किती सांगावं, कसं सांगावं, योग्यता नसेल तर भगवंत सांगत नाही. आता अर्जुनाची योग्यताच अशी आहे की भगवंत लगेच 5व्या श्लोकात सांगणार आहे. त्यामुळे सद्गुरूला किंवा भगवंताला शिष्याची योग्यता बरोबर कळेल दिसे. भागवतामध्ये एक कथा आहे की कधी भगवंत सांगतो आणि कधी नाही. त्या समुद्र मंथनाच्या वेळची कथा सांगतात. एकदा त्या समुद्र मंथनाच्या वेळेला ज्या काही लढाया झाल्या त्याच्यामध्ये एका लढाईमध्ये देव पराभूत झाले आणि मग ते सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. राक्षस जिंकले ना, देव पराभूत झाले म्हणजे राक्षस जिंकले. आणि मग हे पराभूत झालेले देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला ते सांगितलं की बुवा असं असं झालेलं आहे. तर तो ब्रह्मदेवाला माझ्या काहीच हातात नाही, मी काही करू शकणार नाही. आपला निर्माता आणि माझाच निर्माता जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराकडे आपण जाऊ, तो काही करू शकला तर बघूया किंवा तो काहीतरी मार्ग तरी ह्याच्यातून सुचवेल. मग ब्रह्मदेव आणि हे सगळे देव हे सगळेजणं भगवंताकडे गेले. तिथे अगदी वेदोक्त सगळ्या मंत्राने त्यांनी त्या परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं, स्तुती केली त्याची. भगवंत प्रसन्नही झाले, ते तिथे आले. पण झालं असं की त्या ब्रह्मदेवाबरोबर आलेल्या देवांना हा ब्रह्मदेवाला निर्माण करणारा परमेश्वर दिसतच नव्हता. आता ह्या कथेतून काय कळतं आपल्याला, महाभारतामध्ये आपण असं धरूया की देव म्हणजे सज्जन. सज्जन मंडळींना जेव्हा ह्या ब्रह्मदेवाचा निर्माता म्हणजे परमेश्वर जेव्हा आला आणि ह्यांनी हा काहीतरी मार्ग सांगेल तर यांना तो दिसतच नव्हता. आता याचा अर्थ भगवंताचं दर्शन या चर्मचक्षुनी होईलच असं नाही, किंबहुना नाही होणार. आणि म्हणून भगवंताला बघायचं असेल तर काहीतरी विशेष दृष्टी, दिव्य दृष्टी लागेल.
ती दिव्य दृष्टी मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी साधना करावी लागेल, तप करावं लागेल, किंवा भगवंताच्या कृपेने ती आपल्याला प्राप्त होईल. म्हणून अर्जुन म्हणतोय की मला पाहणं शक्य असेल तर, कदाचित हा प्रसंग त्याला माहिती असेल म्हणून तो म्हणेल की परमेश्वर समोर आला तर दिसला पाहिजे ना, माझ्या या जन्मचक्षुला तो दिसलाच नाही तर त्या मला पाहणं शक्य असेल तर दाखव बाबा, असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे. इथे सुद्धा त्यांनी प्रभू शब्द वापरला आहे. प्रभू याचा अर्थ सर्व समर्थ आहात तुम्ही, तुम्हाला सर्व शक्तिमान असणारे प्रभू आहेत, असा तो ईश्वर आहे. त्यामुळे मला जर माझ्या या डोळ्यांनी पाहणं शक्य नसेल तर मग त्यासाठी दिव्यदृष्टी देऊन पाठवा. थोडक्यात काय की माझी योग्यता असेल आणि मी बघावं असं तुम्हाला मान्य असेल तर काय करा, तर मला दिव्यदृष्टी द्या, माझी क्षमता वाढवा आणि मलाही तुमचं अव्यय अविनाशी रूप बघायचं आहे, ते मला दाखवा, असा त्याचा अर्थ. आता असं आहे की योगेश्वर म्हटलं आहे सगळ्याला, म्हणजे आपण जर श्लोक वाचला तर मन्यसे यदितत् शक्यं मया द्रष्टुमिति ते प्रभू आपल्याला कळलं की शक्य असेल तर दाखवा. योगेश्वर ततो मे त्वं दर्शनात् मानवेय. योगेश्वर शब्द वापरा. योगेश्वर म्हणजे काय, तर योगी लोकांचा ईश्वर. आता जसं म्हटलं की ब्रह्मदेवाने निर्माण ब्रह्मदेवाला ज्यांनी निर्माण केलं तो, तसं इथे आहे योग म्हणजे जोडणं. योगी लोकांचा जो ईश्वर, योगी म्हणजे जोडणं. आता शब्दा त्या अर्थाच्या खोलात आपण की कर्माने जेव्हा आपण जोडला जातो तर कर्मयोग, भक्तीने जोडले जातो भक्तियोग, ज्ञानाने जोडले जातो ज्ञानयोग. आणि असं करणारा कर्मयोगी, भक्तियोगी, ज्ञानयोगी, तसा हा योगेश्वर आहे. आता असा या सगळ्या योगाचा जो कोणी नियंता आहे, सगळा कर्मयोग असू दे, ज्ञानयोग असू दे, भक्तियोग, तो नियंता म्हणजे हा योगेश्वर श्रीकृष्ण. आणि म्हणून त्यांनी शब्द वापरला योगेश्वर. मग योगी लोकांचा म्हणजे या सगळ्याचा, कोणी असू दे, कर्मयोगी असू दे, ज्ञानयोगी असू दे, भक्तयोगी असू दे, या सगळ्यांचा जो ईश्वर तो हा योगेश्वर आहे. आणि ह्या भगवंतापर्यंत जाण्याचे जे मार्ग आहे ते सगळे मार्ग म्हणजे तो योगेश्वराकडे जाण्याचा मार्ग, योगांचा ईश्वर तो योगेश्वर. आणि मग ज्याला आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतो, तो हा योगेश्वर आहे असं त्याचा अर्थ. या योगेश्वराचं जे काही व्यापक रूप आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं जे व्यापक रूप आहे ते मी पाहणं शक्य असं तर मला दाखव, असा हा 4थ्या श्लोकाचा खरा म्हणजे अर्थ. माऊलींनी ना या 4थ्या श्लोकाचा अर्थ सांगताना छान त्यांचा जो अर्जुन आहे, फार आपल्याला इथे ना मदत घ्यावी लागते माऊलींची, ती अशासाठी की हे त्याचं जे असं लढिवाळपणानं आणि नम्रपणानं आणि गोड शब्दामध्ये म्हणजे की थोडं गोड हट्ट करून मागणं आहे, ते माऊलींनी फार सुंदर रीतीने वर्णन केलं आहे. माऊली म्हणतात असं की वासरू हंबरलं ना की गाईला पाना फुटतोच, तसं अर्जुन इतक्या गोड शब्दात बोलतोय ना तर भगवंत सांगणारच आहे, असं होणारच आहे की सांगणार नाही असं. की अगदी इतकं नम्र, इतकं वात्सल्यपूर्ण, इतकी अर्जवी प्रार्थना अर्जुन करतो आहे, तर भगवंताला कसं काय न सांगता राहावे असा त्याचा अर्थ. ते म्हणतात आर्त भक्ताचे जे डोहाळे असतात ना ते भगवंत पुरवतोच असं आपल्याला माहिती आहे. आर्त, जिज्ञासू, ज्ञानी सगळे जे भक्त आहेत त्यातला जो आर्त आहे, आर्तपणानं भगवंताला हात मारला. द्रौपदी की तरह हम बुलाते नाही, ती जी द्रौपदीची आर्तता आहे, ती जी भोळ्या शबरीची आर्तता आहे, तसं जर आम्ही केलं तर भगवंत भुलतोच त्यांच्या त्या आर्ततेला. तशा अर्थ इथे मिळेल की आर्त भक्ताचे जे इच्छा असते, डोहाळे म्हटलं आहे माऊलीने, ते डोहाळे भगवंत पुरवतोच. आणि अर्जुनाला लगेचच भगवंत म्हणणार आहे. खरं म्हणजे आता या सगळ्या 4 श्लोकांच्या या 4थ्या श्लोकाचा विशेष करून आपण उल्लेख करताना मला हे जमेल का असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा एक दिव्य दृष्टीचा विचार आलाच आहे की या डोळ्यांना नाही दिसलं तर मला ती शक्ती तू दे. आता ती शक्ती भगवंताच्या लक्षातच येईना की अरे ही आधी शक्ती द्यायला पाहिजे. पटकन भगवंत अर्जुनाची मागणी झाली आणि 5व्या श्लोकांमध्ये म्हणतात भगवान वाच आणि पश्चिमे पार्थरूपाणी बघ माझं हे आणि शतशोथ सहस्रशा सहस्र 100 काय शेकडो हजारो नाना प्रकारची रूपं बघ असं 5व्या श्लोकात भगवंताने सांगून पण टाकलं. अजून दिव्या दिवशी म्हणजे लक्षातच आलं नाही की अरे याला जर बघवलं नाही, याला जर जमलं नाही तर काय, असं भगवंताच्या मनातही आलं नाही. आणि पटकन पश्चिमे पार्थरूपाणी शतशोथ सहस्रशा माझी शेकडो सहस्त्र अशी रूपं पहा. आणि अशी अर्जुनाची इच्छा भगवंत आता 5व्या श्लोकामध्ये पटकन पुरीच करून टाकणार आहे.
आता ही जी काही भगवंताची म्हणजे आता उलटं झालं आहे. अर्जुनाला इच्छा होती असं आपण 4 श्लोकांमध्ये म्हणत होतो. आता ही जी काही घाई झालेलं ती भगवंतालाच झाली आणि भगवंतच पहा पहा म्हणून सांगायला लागलं. ते पश्च जायला म्हणजे पहा म्हणजे आग्रहच चालला आहे. आता शक्य नसेल तर भगवंत दृष्टी पण देणार आहे हे त्याच्यात गृहीतच धरलं गेलं आहे. प्रत्यक्ष सांगितलेलं नाही आहे पण त्याला पाहायला सांगतो. इतकं प्रेम आहे त्या अर्जुनावर की आता भगवंत त्याला म्हणतोय पहा. विश्वरूप बघायचं आहे ना. श्रीकृष्णाने सगळं जग विश्वरूप आहे असं दाखवलं आहे. देव प्रसन्न झाला ना की छप्पर फाडके देतो असं म्हणतो ना, तसं आहे की आता ते थोडंसं नाही दाखवलं, नुसता उल्लेख नाही केला. पहा पहा म्हणाले सगळी रूपं पहा. म्हणजे आपलं जे सगुण रूप आहे, आता कृष्ण सारथी म्हणून आहे ना, प्रत्यक्ष सगुण रूपात तो आहे. ते त्यांनी सगुण रूप म्हणजे ते मनुष्य रूप जे आहे, तो जो देह आहे ते सोडलं आणि त्याची मूळ अवस्था धारण केली. तो म्हणजे परमेश्वर पुरुषोत्तम अशा भूमिकातच गेला. हे सगळं इतक्या धानवीत घडलं की अर्जुनाला कळलंच नाही. अर्जुनाच्या असं म्हणजे अर्जुनावरचं प्रेम इतकं काही होतं आणि श्रीकृष्ण इतका काही उल्लसित झाला की आपलं ते योगेश्वर रूप अर्जुन पाहू शकणार आहे का याची कल्पनाच त्याच्या मनात आली नाही. तो विचारसुद्धा भगवंताच्या मनात आला नाही. आणि अचानक भगवंत म्हणाले पहा पहा पश्य हे रूपाणी मे रूपाणी पश्य माझी रूपं पहा. भगवान वाचा पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशा नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनीच. पहिल्याच 5व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतो शेकडो हजारो रूपं नाना विधानी नाना प्रकारची ही सगळी पहा. नाना वर्णानी नाना कृतीनी म्हणजे नाना वर्ण आहेत, नाना आकृती आहेत, अशी सगळ्यांनी युक्त असणारी माझी ही रूपं तू खुशाल पहा. दिव्य रूपं आहेत, अलौकिक म्हणजे अशी अलौकिक रूपं तू पहा. 5व्या श्लोकामध्ये अर्जुनाला काय बघायचं आहे ते बघ असं सांगून भगवंताने जे काही समोर मांडलं. आता हे बघणं खरं म्हणजे येण्यागबाळाचं काम नाही आहे. म्हणजे वाल्मिकी, व्यास किंवा ज्ञानेश्वर अशा मंडळींचं ठीक आहे, त्यांना हे दिसलं बाबा. आता त्याचं जे वर्णन आपण ऐकतो, व्यासाने वर्णन केलं की माऊलीने वर्णन केलं, तर त्यांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. पण नाहीतर सामान्य ह्याला असं हे शतशोथ सहस्र प्रकारचं, 100 प्रकारचं, शेकडो प्रकारचं म्हणूया हे असं रूप बघणं हे कसं शक्य आहे. त्याचा अर्थ काय, पुन्हा आपल्याला थोडीशी माऊलींची मदत घ्यावी लागते याच्यात की आपल्याला काय नुसतं वर्णन केलं नाना वर्णाकृतीनीचं, निरनिराळ्या वर्णाचं, निरनिळ्या प्रकारचं, निरनिळ्या आकृतींचं असं सगळं पहा. मग आपल्याला अगदी सगळ्या ओव्यालाही तरी माऊलींनी ह्या नाना वर्ण नाना कृती म्हणजे काय आहे त्याचं वर्णन केलं, त्याची थोडीशी मदत आपल्याला घ्यावी लागते. माऊली असं म्हणतात की समजा आपण वर्ण असं म्हटलं, रंग असं म्हटलं, एक तांबूसपणाचा रंग म्हटला तर तांबूसपणाचा रंग म्हणजे काय, उगवत्या सूर्याचा की मावळत्या सूर्याचा की कुठल्या एखाद्या रत्नाचा की तापवलेल्या समजा काय तांबं असेल त्या तांब्याचा लाल रंग कुठे कुठे. इतकं कशाला, लहान बाळाच्या ओठाचा, जास्वंदीच्या फुलाचा एक लाल रंग, तांबूस रंग म्हणजे कुठला, असे निरनिराळे रंग असे भगवंताचे दिसते. किंवा झाडाची पालवी ती पण तांबूस असते, वसंत ऋतूमध्ये पालवी येते. तर नाना प्रकारचे रंग त्याने, एकच रंग अनेक वेळा आणि अनेक रंग अनेकमध्ये असे त्यांनी दाखवले. आता कसं काय हे कळला, गर्द दाखवला, फिका दाखवला, म्हणजे ते वाचता वाचता असं वाटतं की माऊलींच्या वेळेला असे रंगाच्या शेड्स असणारी ब्लाऊज पीसची दुकानं नसतील, पण त्याच्यातून घेतलं का काय किती असं आपल्याला दिसतं ना, एखादी साडी आपण घेऊन गेलो की ते किती रंग काढतात, बारीक 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 फरक असतो त्या एकेका रंगामध्ये. तसं ते आपल्याला सांगतात. आधी काळा रंग म्हटला तर केसासारखा का कोळशासारखा, अगदी म्हणजे डोळ्यातल्या बुबुळासारखा, किती उदाहरणं देतात. बाई का काळा रंग कसा, का अंधारासारखा का काजळासारखा. एक काळा रंग म्हटला की पांढरा रंग म्हटला तर कापसासारखा आहे का दुधासारखा आहे का मोत्यासारखा आहे, कशासारखा पांढरा रंग. आणि ते सगळे रंग असे भराभर आपल्याला दिसतात. बर्फासारखा आहे का किंवा चुन्यासारखा आहे का, असं माऊलींच्या ओव्यांमध्ये आपल्याला नाना वर्णाने हे कळतं. पिवळा म्हटलं तर रंग सोन्यासारखा आहे का, हळदीसारखा आहे का, असं वर्णन करतात. किंवा नाना आकार म्हटलं, आकार म्हणजे आकृती, निरनिराळे, लांबट असेल, गोल असेल किंवा उंच असेल, बुटका असेल, अशा निरनिराळ्या प्रकारचे आकार. काही स्थूल माणसं असतील, काही किळकिळीत असतील, काही खूप उंच असतील, काही बुटकी असतील. किंवा गोल म्हटलं
तर गोलामध्ये जो ताटलीसारखं गोल, चंद्रासारखा गोल, काय गोल म्हणजे काय काय म्हणता येईल अशासारखं, किंवा संध्यासारखा गोल, असं निरनिराळ्या गोष्टी माऊली आपल्याला सांगितलं. आणि वेगवेगळे आकार असे सगळे भगवंत म्हणतात मी दाखवतो तुला, पहा. आता हे सगळं अलौकिक आहे, हे सगळं दिव्य आहे. आता नुसतं एक 4 ओव्यांचा आपण आधार घेतला तरी आपल्याला रंग आणि आकार लक्षात आलं की असं सगळं जर एकाच वेळेला आपल्याला समोर दिसलं तर काय आपली गडबड होते. मग आपल्या सगळ्यांची होतेच आता या वयामध्ये, की मग कधीतरी म्हणतो अहो तुम्हीच सांगा, त्या दुकानदारालाच आपण म्हणतो अहो तुम्हीच सांगा हे घेऊ का हे घेऊ, आणि मग त्यांच्या नजरेला जरा चांगली सवय असते असं समजून आपण त्यांना सांगतो की ठीक आहे मग तुम्ही म्हणता ना मग हेच द्या, असं आपण करतो. तसं ह्या अर्जुनाचं झालं असेल ना, की एवढे रंग, एवढे आकार, एवढ्या आकृत्या, हे काय सगळं आहे. आणि मग कधी कधी फसवणूक किंवा गडबड कशी होते की काचेचा खडा आहे तो दिसतो हिऱ्यासारखा, किंवा आता आपण म्हणतो ना की खरा दागिना आहे का 1 ग्रॅमचा आहे. आपण तो हातात घेतला की आपल्याला वजनाने कळतं की अरे हे हलकं लागतं आहे ना, हे 1 ग्रॅमचं आहे आणि हा मात्र खरा सोन्याचा आहे. नाही तर बाहेरून लांबून दिसायला सगळं सारखंच दिसतं. तसं आपल्याला कळतं की हे काही ओळखताच येत नाही. असे निरनिराळे आकार, निरनिराळे रंग, जाणकारच लागतो त्याला, माहितगारच असावा लागतो खरं जर का जे काही आहे ते ओळखायचं असेल तर. जसं आपण म्हणतो ना पदार्थाची चव घ्यावी लागते. गोड आहे, आंधळा माणूस आहे तर तो पदार्थ गोड आहे ते खाऊन बघूनच कळणार. पुन्हा त्या गोडमध्ये जर किती साखरेची, गुळाची, साधा खरवस केला तर म्हणतो अहो गुळाचा छान लागतो. मग कोणी म्हणून नाही आम्हाला गुळाचं, आम्हाला साखरेचंच आवडतो. असं त्या गोडीमध्ये पण फरक असतो. मधाची गोडी वेगळी, साखरेची गोडी वेगळी, हे सगळं जे काही वेगळे वेगळे पण आहे हे सगळं भगवंत पडतो पहा, दाखवतो तुला काय काय आहे ते. आता हे जे काही अंतर आहे ते जे म्हणजे हे सगळं जे काही निरनिराळ्या गोष्टी समोर दिसणं आहे, आणि हा जो फरक आहे म्हणजे आत्ता सांगितलं की नुसत्या आकृती वेगळे, आकार रंग वेगवेगळे, किंवा आत्ता म्हटलं तसं एक चव, तर या सगळ्यामधलं जे अंतर वेगळेपण आहे हे अत्यंत अलौकिक आहे. गोडी एकच, सगळ्याला गोडच म्हणायचं, पण त्या गोडीमध्ये पदार्थ कोणता आहे त्याच्याप्रमाणे साखरेची गोडी का याची गुळाची गोडी का मधाची गोडी का आणखीन कसली, असं जे म्हणतो तो जो फरक आहे तो फरक म्हणजे त्याला म्हणायचं दिव्य, उदात्त, अलौकिक. हे सगळे नाना वर्ण, नाना आकार अत्यंत दिव्य आहेत, पवित्र आहेत. आणि जसं आहे ना की मगाशी मी म्हटलंच की पहिल्या अध्यायामध्ये भगवंताची आणि अर्जुनाची जी काही नातं होतं ते कसं होतं तर एक सारथ्य करणारा असं होतं. आता फरक झाला, एवढा जो अर्जुन नम्र झाला आहे कारण अर्जुनाने त्याला गुरु म्हणून आणि परमेश्वर म्हणून मान्य केलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं की तसं म्हटलं तर थोडं गर्वानीच भगवंताला अर्जुन म्हणाला होता, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयामेच्युत, अच्युता तू काय कर, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ उभा कर, माझा रथ उभा कर. कारण कृष्ण तेव्हा सारथ्य करणारा अशी त्या अर्जुनाच्या मनामध्ये भूमिका होती. आणि भगवंत हुशार आहे, अर्जुनावरचं प्रेम आहे. आता आपण ते म्हणतो की त्यांनी असं का ते त्या वेळेला तसं केलं, हे का केलं असेल. आपल्याला माहिती आहे की अर्जुनाला थोडासा त्यावेळेला असा गर्व होता की मला त्या दोन्हीही सैन्याच्या मध्ये रथ उभा कर, मला पाहायचं आहे की माझ्याशी युद्ध करायला कोण कोण आलेले आहे, म्हणजे हिंमत कोणाची झाली आहे माझ्याशी युद्ध करण्याची, असं खरं तर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आहे. पाहू दे मला एकदा की मला माझ्याशी युद्ध करायला कोण आलेलं आहे. आता पुढे काय झालं, असं जो म्हणणारा अर्जुन होता तो एवढा गलितगात्र का झाला, त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की इतकं विसृज सशरम चापम शोक संविग्न मानसा, कारण भगवंतानी मोठी युक्ती क्लुप्ती केली आणि 2 सैन्याच्या मध्ये भगवंतानी अशी काही लीला केली, अशा ठिकाणी जाऊन रथ उभा केला की समोर कोण दिसावं, त्याला चटकन कोण दिसावं. अर्जुनाने काही सांगितलं नव्हतं, 2 सैन्याच्या मध्ये रथ उभा कर. भगवंतानी ती युक्ती केली आहे. भगवंताची लीला इथेच दिसते की अशा ठिकाणी त्यांनी रथ उभा केला की अर्जुनाला तिथून आपले लाडके पितामह दिसले, आपले गुरु दिसले, अशी सगळी मंडळी बरोबर अर्जुनाच्या लक्षात आलं. आणि तिथे मग इतके आदरणीय पितामह, आदरणीय गुरु द्रोणाचार्य, अशी सगळी मंडळी समोर दिसली. आणि मग अर्जुनाचं विसृजस शरम चापम अवसान गळलं, ते तेव्हा गळलं. हे जर भगवंतानी दुर्योधन दुःशासन जिथे होते
तिथे जर रथ उभा केला असता तर अर्जुनाचं असं की विसृज्य सशरम चापम झालं नसतं, असा काही तो मोठा गलित गात्र झाला नसता. उलट केव्हा एकदा या दुष्ट मंडळीला मी मारून टाकतोय असं त्याला हे जोर आला असता आणि युद्ध करायला तो तयारच झाला असता. त्या दुष्टाला मारण्यासाठी तो त्या हेतूनच तो आलेला होता. मग काही अर्जुन विषाद वगैरे होण्याचा प्रश्नच नव्हता जर दुर्योधन दुःशासनाच्या समोर. पण ही भगवंताची लीला आहे की भगवंतानी बरोबर कुठल्या ठिकाणी हा रथ आणला. आणि त्या सगळ्यामुळे आता पुढे अर्जुन त्याला म्हणतोय की माझं योग्य काय योग्य आहे ते तुम्ही ठरवा, मला उपदेश करा. आणि मग या अर्जुनाला सांगण्यासाठी म्हणून भगवंताने गीता सांगितली. अर्थातच त्याच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सांगितलं हे सगळं तत्त्वज्ञान आपल्याला सर्वांना सुद्धा अर्जुनामुळे कळलं. पण त्याच्या मागे भगवंताची लीला ही होती की तो रथ कुठे उभा करायचा. आत्तासुद्धा विश्वरूप ही भगवंताची लीला आहे. विभूती सांगून झालेली आहे. आता बरोबर भगवंतांनी लीला केली आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगताना सर्व वर्ण जाती एकेका वस्तूमध्ये कुठे कुठे मी आहे ते पहा असं सांगितलं आहे. अगदी मासांना मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरा काय नाही सांगितलं. द्युतम छलयतामस मी अनेक गोष्टी सांगितल्या. निरनिराळे वर्ण जाती आकार विविध प्रकार एकाच ठिकाणी भगवंत दाखवतो आहे असं आपल्याला दिसेल. आता या नाना वर्णाने वर्ण म्हणजे मग असे रंग असा म्हटलं, पण आपल्याला माहिती आहे की नाना वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे जन्माने नाही पण गुणांनी किंवा कर्माने हे 4 वर्ण पूर्वी सांगून झालेले आहेत. तर नाना वर्णाने म्हटल्यावर त्याचाही उल्लेख आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कर्म बदललं की वर्ण बदलतो. आपण कुठलं कर्म म्हणजे परशुरामाने खरा ब्राह्मण आहे पण 3 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्यासाठी हातात घेतला आहे, त्यामुळे तो 3 वेळा क्षत्रिय झाला, 3 वेळा ब्राह्मण झाला. त्या कर्माप्रमाणे वर्ण बदलतो. माणसांप्रमाणे पशुपक्ष्यातही वृक्षांमध्येही वर्गवारी आहेच. जसं माऊलीने छान उदाहरण दिलं आहे. चंदनाचा वृक्ष आहे तर चंदनाचा वृक्ष आहे तर तो सात्विक वर्णाचा, त्याची हे बदलली सात्विक वर्ण. आंब्याचा वृक्ष आहे तर तो राजस वर्णाचा. चिंच आहे तर वैश्य वर्णाचे आणि बाभूळ निवडुंग हे शूद्र वर्णाचे. तर म्हटलं तर सगळे झाडच सगळे वृक्षच, पण त्या वृक्षांची कॅटेगरी 4 वर्णांमध्ये बदली जाते. अगदी आपल्या देहाचा सुद्धा विचार केला मनुष्य देहाचा, त्याच्याही शरीराची रचना जी आहे ती 4 वर्णांची आहे. ती पण आपल्याला माहिती आहे. पुरुष सूक्तामध्ये त्याचं वर्णन केलं आहे. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्यकृता उरुतदस्य अद्वेष्य पद्भ्याम शूद्रो अजायता असं वर्णन करतात. ते म्हटलं की आपला जो डोकं आहे या सगळा जो ब्राह्मण वर्णाचा म्हणजे विचाराचं बुद्धीचं जागा आहे, त्यामुळे हे आपलं ब्राह्मण आहे. हात जे आपले आहेत ते कर्म आहे. हात म्हणजे बाहू हे क्षत्रिय वर्णाचं आहे, त्याच्यात शस्त्र धरलं जातं, त्यामुळे ते जे आहे ते कार्य करणारं म्हणजे क्षत्रियाचं आहे. पोट जे आहे ते वैश्य वर्णाचं आहे, कारण साठवून ठेवणारं किंवा पोषण करणारं अशा अर्थाने ते वैश्य आहे. आणि पाय जे आहेत ते शूद्र वर्णाचे आहेत, पण सगळ्या ठिकाणी ते आपल्याला घेऊन जातात. असं शरीराचे सुद्धा 4 वर्ण त्यांनी आपल्याला सांगितले. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं सांगायचं आहे की ह्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठता ठरवता येणार नाही. हे सगळेच महत्त्वाचे आहेत, तितकेच महत्त्वाचे आहेत. शूद्र म्हणून तो कमी महत्त्वाचा आहे, पायानं महत्त्व न देता कसं चालेल. त्यामुळे नावं भिन्न आहेत, श्रेष्ठ कनिष्ठता ह्याच्यात नाही. हे सगळं सांगायचं. हे सगळं या आता पश्चिमे पार्थरूपानी शतशोथ सहस्रशा असं म्हटलं आहे. ती काय नाना दिव्य गोष्टी मी पाहणार, इतक्या अलौकिक गोष्टी पाहणार, तर हे सगळं तुला पाहायचं आहे. आणि सगळं तुला एकत्रित तितक्या दिसणार आहे. नाना आकृती नाना जाती नाना वर्ण मनुष्य पशु पक्षी झाडं सगळं सजीव म्हणजे सगळं दिसणार आहे. सजीवांची पण वर्गवारी आपल्याला माहिती आहे. 4 प्रकारामध्ये आहे. उद्भिज स्वेदज अंडज आणि जारज. आपल्या सगळ्यांना राजबोधामुळे सगळ्या गोष्टी माहिती झाल्या की बीपासून वृक्ष तयार होतात. त्यामुळे वृक्ष वेली झुडपं काही असू दे हे सगळे जे काही आहे ते उद्भिज आहे. किंवा पाण्यापासून किंवा घामापासून मग बुरशी असेल फंगस असेल ओवांसारखा प्राणी असेल तर ते सुद्धा स्वेदज. अंडज म्हणजे अंड्यांपासून जे पक्षी आहे ते अंड्यांपासून. आणि माणूस जो आहे तो जारज माणूस किंवा पशु असे जारज. असे 4 हे सगळं तुला दिसेल. नाना वर्ण नाना आकृती नाना हे सगळं जर एकदम असं दिसायला लागल्यावर अर्जुनाचं काय झालं असेल याची कल्पना आपण करू शकतो. हे सगळे ह्या सगळ्या जाती ह्या सगळे प्रकार भगवंत म्हणतो पहा असं अर्जुनाला ते सांगितलं. बघ आता भगवंताचं हे विश्वरूप भगवंताचं असं सगळं व्यापक रूप सगळं भरलेलंच आहे ना. विश्व भरलेलं आहे.
आत्तापर्यंत ठीक होतं की त्या त्या ठिकाणी त्याचं विभूती म्हणून त्यांनी पाहिलं ते त्याला समाधानकार वाटलं आणि मला समजलं असं तो म्हणाला. आणि समजलं पण मला आता प्रत्यक्ष पाहायचं आहे. त्याबरोबर भगवंतांनी म्हटलं पहा. इतकंच काय, तो म्हणाला तुला मी सांगतो, चंद्र, सूर्य, तारे, अनंत कोटी ब्रह्मांड हे सगळं भगवंत म्हणतो माझ्यातच आहे, ते सगळं मी तुला दाखवतो. आणि भगवंताचं दुसरं असा दुसरं काही नाहीच, सगळं जे काही ते भगवंतच आहे असा अनुभव घ्यायचा आहे. भगवंताखेरीज दुसरं काही नाहीच आहे. आपल्याला आता दिसत आहेत, आपल्याला माणसं दिसत आहेत, प्राणी दिसत आहेत, पक्षी दिसत आहेत, झाड दिसत आहेत. क्षणभर कल्पना करून बघायची की अर्जुनाला सगळीकडे भगवंतच दिसतो आहे, तर त्याचं काय झालं. पुन्हा किती तर शतशोत सहस्रशा, शेकडो हजारो रूपं. आणि मग ती बघाशी काही कृश, काही लठ्ठ, काही खुजी, काही वेडी, काही गबारी, काही चांगली, काही उंच, जे काही असेल ते सगळीकडे परमेश्वर. असं जर आपल्याला दिसलं म्हणजे आपण कल्पना करू शकतो की समजा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आपण गेलो आहे आणि गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या 1000, 2000, 5000 माणसांच्या मध्ये फक्त त्यांच्या ठिकाणी आपण कृष्णाचा हे लावूया. म्हणजे ते असतात ना जत्रेमध्ये आपल्याला असं एक लावायला हे देतात नुसतं डोळ्याकच, मग तो राक्षसाचा किंवा काय रावणाचा किंवा रामाचा असे कागदी हे देतात, डोळे फक्त आपले तिथे उघडे, बाकी ते असं सगळ्यांना लावले तर काय आपली अवस्था होईल. तसं सगळं त्याचं झालं. काही चांगले पण, काही सात्विक आहेत, काही उद्योगी आहेत, काही उदास, जिथे जिथे सगळीकडे भगवंत. चांगला माणूस असेल ते चांगलं दिसेल, गैर असेल तिथे गैर दिसेल. आणि काही मंडळी अशी उच्चृंखल, काही सावध, काही योग्य ते करणारी, काही रागावलेली, काही आनंदित असलेली, काही वृद्ध, काही सगळे 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 प्रकार भगवंताच्या त्या विश्वरूपामध्ये त्याला दिसले. काहींच्या हातात शस्त्र आहेत, काहींच्या हातात नाही. काही प्रेमळ आहेत, काही अचानक हल्ला करणारी आहेत, काही बेशुद्ध अवस्थेत आहेत, काही समाधी अवस्थेत आहेत. काय नाही, माऊलीने खूपच वर्णन केलं आहे. त्या वर्णनाचा आधार घेऊन आपण नाना वर्णाने कृती निसर्गाचं काय आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी आपण माऊलींच्या ओव्यांचा विचार केला. मग आता ह्या जगाच्या उत्पत्तीच्या सगळ्या लीलाच म्हणूया, सगळ्या लीला करणारी ही जी काही गोष्ट आहे, म्हणजे आपण म्हटलं ब्रह्मदेव निर्मिती करतो किंवा विष्णू लालन पालन करतो किंवा तमोगुणाचा जो आवेश आहे म्हणजे रुद्राचा आवेश आहे तो संहार करणं म्हणजे महेश आहे, शंकर आहे असं वर्णन करतो. आता ह्या सगळ्या वेगवेगळं नाहीच, हे सगळं परमेश्वराचं आहे. त्यामुळे काही जीवनमुक्त, असंग, तटस्थ असे सगळे निरनिराळे विविध प्रकार जे आहेत ते सगळे नाना वर्ण, नाना प्रकार, नाना आहेत, सगळे काय आहेत ते भगवंताच्या ठिकाणी दिसतात. आणि तसं फार भयंकर नाना कृती अशा करते. आता जर आपण असा विचार केला तर या 4 श्लोकांमधला जे अर्जुनाचे खरं म्हणजे माऊलींच्या या ओव्यांचा आधार घेऊन आपण नेमकं अर्जुनाला पश्य म्हटल्या, म्हणजे भगवंतानी म्हटलं पश्य, तर त्याला काय दिसलं असेल याची थोडीशी एक झलक करण्यासाठी याचा उपयोग घेतला. गीतेने काय आपल्याला तसं सांगितलं आणि नुसतं ऐकायचं सांगितलं की नाना वर्णा कृतीनेचं हे सगळं शतशोत सहस्रशा पहा. आणि त्याच्या आधीच्या श्लोकात आपण भगवंताची नम्रता, अर्जुनाची नम्रता पाहिली आणि तशी काही त्याची आग्रही वृत्ती नव्हती, त्याला बघायचं होतं पण तुला वाटत असेल तर दाखव असंही तो म्हणत होता. पांडुरंग शास्त्री आठवल्याने गीतामृतम या पुस्तकात म्हटलं आहे की आपण जर का या अर्जुनाच्या भूमिकेशी समरस झालो, दादांचं म्हणणं असं आहे की आपण त्या भूमिकेशी समरस झालो तर खऱ्या अर्थाने आपल्याला हा विश्वरूप दर्शनाचा जो अध्याय आहे तो नीटपणे कळेल. खरं तर विश्वरूप दर्शनाच्या अध्यायात अर्जुन जास्त बोलला आहे आणि भगवंत कमी बोलला आहे. 14 श्लोक आहेत भगवंताच्या तोंडी. हे भगवंत विश्वरूप दाखवणार आहे पण ते दाखवताना अर्जुनच त्याच्यासाठी जास्त बोलणार आहे. यासाठी आपल्याला या दोघांच्या भूमिकेचा विचार केला पाहिजे. आता पुढल्या श्लोकामध्ये स्वाभाविकच म्हणजे 6व्या श्लोकामध्ये आता आणखी आता शतशोत सहस्रशा पुढे लगेच मी तुला 12 आदित्य दाखवणार आहे, म्हणजे तिथे मीच आहे. 8 वस्तू आहेत तिथे मीच आहे, 11 रुद्र आहेत तिथे मीच आहे, 2 अश्विनी कुमार आहेत ते मीच आहे, 49 मरुदगण आहेत, हे सगळं अनंत आहे. न पाहिलेली अशी आश्चर्यकारक अशा सगळ्या गोष्टी अर्जुना मी तुला दाखवणार असं पुढल्या ह्याच्यात आपल्याला बघायचं आहे. आता या अर्जुनाची एकंदर ही सगळी भगवंताकडे बघण्याची दृष्टी
त्याच्याजवळ असणारी जी नम्रता आणि भगवंताचं अर्जुनावर असणारं प्रेम, हे सगळं पाहताना आपल्या असं लक्षात येतं की भगवंत रत्नपारखी आहे. अर्जुनालाच त्यांनी हे सगळं दाखवतो, लगेच तयार झाला, हो म्हटलं. उदार तर आहेच, पण कुणाला काय द्यायचं आहे त्याला बरोबर आहे, त्याच्यामुळे तो असा बरोबर त्यांनी पारखला आहे आणि अर्जुनासारखा शिष्य त्याला मिळाला आहे. जसं आपण म्हणतो ना की समर्थाला कल्याणासारखा शिष्य मिळाला, किती समर्थाला आनंद झाला. तसं भगवंताला अर्जुनासारखा शिष्य मिळाला, त्यामुळे त्याला आनंद झाला. निवृत्तीनाथाला ज्ञानेश्वरांसारखा शिष्य मिळाला, त्यामुळे त्याला आनंद झाला. ह्या ज्या जोड्या आहेत त्याच्यातून आपल्याला कळलं की इतका विनम्र भाव आहे त्यांच्याजवळ. ईशतत्व पाहायला उत्सुक आहे. निवृत्तीनाथांनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना हे ईशतत्व दाखवलं, समर्थांनी कल्याणाला ईशतत्व दाखवलं, तसं भगवंतांनी अर्जुनाला ईशतत्व दाखवलं. तितक्याच ताकदीचा हा शिष्य आहे असं काय. खरोखर असं ईशतत्व पाहण्याची उत्सुकता असणारा अर्जुन आहे, पण तो योग्य आहे आणि ते पुन्हा विद्या विनयनं शोभत आहे असं आपल्याला दिसतं की इतका नम्र तो आहे. भगवंताचा अनुग्रह त्याच्यावर झाला आहे. ती जी काय ईशतत्व बघण्यासाठीची लागणारी सगळी गोष्ट आहे की सगळी अर्जुनाजवळ आहे. म्हणजे सद्गुरूंचं ह्या भगवंताचं प्रेम तर आहेच, सत्संग त्याला मिळालेच आहे, प्रत्यक्ष भगवंताचा संग त्याला मिळाला आहे, त्याची कृपा त्याला मिळालेली आहे आणि हा जो आत्मोन्नतीचा मार्ग आहे, ही जी काही अनुभूती त्याला मिळणार आहे त्याप्रमाणे तो चालला आहे. सायोज्यता यालाच म्हणायचं. हेच भगवंताचं खरं म्हणजे ऐश्वर्य आहे आणि ह्या ऐश्वर्याचा अनुभव अर्जुनाला घ्यायला मिळणार आहे अशा खरा त्याचा अर्थ. म्हणजे अर्जुनाजवळ भगवत प्रेम आहेच आणि शिष्याचं पण सामर्थ्य असंच सद्गुरूला माहिती आहे. अशी जोडी असल्यामुळे हे भगवंताजवळ असणारं जे काही ऐश्वर्य आहे तो ते अर्जुनाला देणार आहे. आठवण होते अशी की काही ना निरनिराळ्या मंडळींच्या जीवनामध्ये अशा ज्या गोष्टी दिसतात त्या याच ताकदीच्या असतात. योगी अरविंदांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. योगी अरविंदांची प्रचंड बुद्धिमान होते. म्हणजे आत्ता जसं आपण अर्जुनाच्या बुद्धिमत्तेचं वर्णन केलं ना, तशी आठवण व्हावी अशी योगी अरविंदाची. म्हणजे योगी अरविंदांनी अगदी 5व्या वर्षापासून दार्जिलिंगच्या मिशन स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे, मग परदेशातच शिक्षण घेतलं आहे. आपली हिंदू संस्कृती, बंगाली संस्कृती, संस्कृत भाषा कशाशी संबंध नसणारे योगी अरविंद आहेत. असं असूनसुद्धा बुद्धिमत्ता एवढी अलौकिक की त्यांच्याबद्दल केम्ब्रिजला त्यांनी एक परीक्षा दिली आणि चरित्रामध्ये एक प्रसंग सांगतात. शंकर अभ्यंकरांच्या पुस्तकात हा प्रसंग सांगितला आहे की त्यांची उत्तरपत्रिका एका ब्रिटिश प्राध्यापकाकडे तपासायला गेली. आता अरविंदांची उत्तरपत्रिका तपासणारा जो प्राध्यापक आहे त्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकेवर ही उत्तरपत्रिका तपासण्याची क्षमता माझ्याजवळ नाही असं लिहून पाठवलं. इतका हा भारतीय विद्यार्थी आहे, पण त्याचं इंग्रजीवर एवढं प्रभुत्व आहे की माझी मातृभाषा इंग्रजी असूनसुद्धा इतकी इंग्रजी भाषा समृद्ध आहे हे ह्याचा पेपर बघितल्यावर मला कळलं, या भारतीय विद्यार्थ्याकडून मला कळलं. त्यामुळे ही उत्तरपत्रिका तपासण्याची क्षमता माझी नाही असं अरविंदाच्या बुद्धिमत्तेबद्दल बोललं जातं. त्यामुळे हे वाचलं की असं वाटतं की अर्जुन बुद्धिमान किती, तर योगी अरविंद बुद्धिमान किती का अर्जुनासारखे. किंवा लोकमान्य टिळकांच्या बुद्धिमत्तेबद्दल अलौकिक बुद्धिमत्ता होती त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल पण अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी आपल्याला उल्लेख सापडतात. ब्रिटिशांना लोकमान्य टिळकांच्या बुद्धिमत्तेची एवढी भुरळ पडली होती. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक ब्रिटिश प्राध्यापकांना त्यांनी हरवलं आहेच, पण नंतरसुद्धा मृत्यूनंतर या लोकमान्य टिळकांचा मेंदू ब्रिटिशांना अभ्यासासाठी हवा होता. याच्यातून लक्षात येतं की लोकमान्य टिळक किती बुद्धिमान होते आणि याची जाण ब्रिटिशांना कशी होती. विवेकानंदांची बुद्धिमत्ता अशीच अलौकिक. म्हणजे लोक थक्क होत असत की त्यांनी ग्रंथ चालला की जणू की शब्द काय वाक्य पानं त्यांची पाठ असत. काल आपण आदरणीय पंतप्रधानांचं भाषण ऐकलं की आपण असे अवाक झालो, थक्क झालो. ह्या बुद्धिमत्तेपुढे थक्क होणं काय असतं, अशी बुद्धिमत्ता भगवंत अर्जुनाबद्दलचं वर्णन करतो आहे. गीतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या नाही आहेत, पण या अशा मंडळींचा उल्लेख केला की आपल्याला कळतं की यांना जसं आपण म्हणतो आहे तसा हा अर्जुन तपस्वी आहे, अत्यंत बुद्धिमान आहे
तर त्याला भगवंत हे सगळं देतो आहे. हे मी एवढं आपल्याला का सांगते आहे, तर आपल्याला पुढे पाहायचं आहे की भगवंत द्यायला लागला आहे आणि मग भगवंताच्या लक्षात येणार आहे. मग 8व्या श्लोकामध्ये भगवंत त्याला दिव्यदृष्टी देणार आहे. आत्ता हे नुसतं ऐकून आपणही अवाक झालो की हे सगळं कसं काय त्यांनी पाहिलं असेल. शतशोत सहस्रशा नाना वर्णांनी हे सगळं निळ्या रंगाचं, निरनिराळ्या आकाराचं आणि असं सगळीकडे भगवंताचं हे ऐश्वर्य आणि असं सगळं रूप चांगलं वाईट सगळीकडे भरलेलं हे कसं काय पाहण्याची क्षमता. तर ती क्षमता अर्जुनाची होती. अशा अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या मंडळींजवळ एक अलौकिक सामर्थ्य असतं. तसं सामर्थ्य अर्जुनाचं होतं. पुढल्या 6व्या श्लोकामध्ये आपल्याला 12 आदित्य 8 वसू आणि हे सगळं पण त्याच्यामध्ये पण भगवंत आश्चर्यकारक रूपं अर्जुनाच्या पुढे आता पुढल्या श्लोकामध्ये व्यक्त होणार आहे. तेव्हा पण आपण असंच माऊलींच्या काही ओव्यांचा आधार घेऊन ॲक्च्युअल ओवी जरी मी आपल्याला सांगितले नाही तरी माऊलींचा जो कृष्ण आहे आणि माऊलींचा जो अर्जुन आहे त्यातून आपल्याला चटकन या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. ते घेत घेत आपण पुढल्या वेळेस 6व्या श्लोकाचा अभ्यास करूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.